परमहंस परिव्राजकाचार्य श्री सद्गुरु चिन्मयानंद स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्याच परमपावन पवित्र दरबारामध्ये त्यांच्याच समाधी सोहळ्याचा हा उत्सवाच्या निमित्ताने आणि हा उत्सव शतकोत्तर हा समाधी सोहळा आहे. 101 वा हा समाधी सोहळा आहे. भव्य दिव्य अशा प्रकारचा विराट अशा प्रकारचा हा समाधी सोहळा आहे. खऱ्या अर्थाने मनुष्य एखादा वृक्ष पाहतो आणि वृक्ष पाहिल्याच्या नंतर त्याच्या शाखा गगनचुंबी झालेल्या असतात, गगनाला भिडलेल्या असतात. तो वृक्ष पाहिल्याच्या नंतर एखादा शहाणा मनुष्य आहे त्याच्या बुडासी पाहत असतो. ज्या अर्थी एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे त्या अर्थी या वृक्षाचं मूळ अत्यंत मजबूत असलं पाहिजे. वृक्षाचं मूळ मजबूत असल्याशिवाय वृक्ष फोपावत नाही. एखादी इमारत भव्य दिव्य आपल्याला जर दिसत असेल तर त्या इमारतीच्या पायाचा विचार सुज्ञ मनुष्य करत असतो. ज्या इमारतीचा पाया भरभक्कम आहे तीच इमारत उंच जात असते. आणि किती उंच जावी? 101 मजल्याची ही इमारत, हिचा पाया सद्गुरु चिन्मयानंद स्वामी महाराज भरभक्कम पाया आहे. आणि मला वाटतंय हे इमारत आहे. एखादा श्रीमंत बाप असतो, तो श्रीमंत बाप इमारत बांधतो परंतु शेवटी वर्गच ठेवत असतो. कशासाठी हो? आपले येणारे जे पुढची पिढी आहे ती पुढची पिढी आहे ती वर आणखीन मजले चढवी. आणि मला वाटतंय या ठिकाणी दर्जी बोरगावकर ही स्वामींचे सर्व पुत्र आहेत, सुपुत्र आहेत. आणि हे सुपुत्र स्वामी महाराजांनी कितीही उंच इमारत रचल्याच्या नंतर वर्गच ठेवतायत महाराज. 101, पुढच्या वर्षी 102. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत स्वामी महाराजांची कीर्ती दिगंतामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून असा भव्य दिव्य हा उत्सव आहे, भव्य दिव्य उत्सव आहे. खऱ्या अर्थाने हा काल आहे तो कुंभाचा काल आहे. हो, म्हणून 144 वर्षाच्या नंतर हा प्रयागराजला कुंभ भरत आहे. हा विशेष महत्व या कुंभाचा आहे. म्हणून प्रयागराजला 144 वर्षाच्या नंतर कुंभ भरलेला आहे. मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये 101 वा हा दर्जी बोरगावला स्वामी महाराजांच्या दरबारामध्ये हा कुंभ मेळा भरलेला आहे. अत्यंत भव्य आणि दिव्य हा सोहळा आहे. खऱ्या अर्थाने स्वर्गातील देवही अपेक्षा करत असतील. मला वाटतं स्वर्गातले देव स्वर्गात नसतील, हो, ते गगनामध्ये विमानांची दाटी करून पुष्पाचा वर्षाव करत असतील हा दैदिप्यमान सोहळा पाहून. आणि हा सोहळा पाहिल्याच्या नंतर सामान्य जीवालाच काय, स्वर्गातील देवतांनाही अपेक्षा व्हावी. मृत्यूलोकी स्वर्गातील देवता देखील अपेक्षा करत असतील असा हा नयन रम्य सोहळा आहे महाराज. खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फिटावेत हा सोहळा पाहून, कानाचे पारण फिटावं ही कथा कीर्तन ऐकून, अशा प्रकारचा हा नयन रम्य सोहळा आहे. आणि मला वाटतंय भगवंताने आपल्याला दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. म्हणून भगवंताने डोळे दिलेले आहेत भगवंताचं रूप पाहण्यासाठी. आणि मला वाटतंय आज भगवंताने दिलेल्या डोळ्याचं सार्थक झालं असेल की स्वामी महाराजांचा सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. आज भगवंताने आपल्याला कान दिलेले आहेत आणि तेही चांगले कान दिले बरं. बहुतेक त्या ठिकाणी कीर्तनाला येणारी मंडळी असतात महाराज, ज्यांना काही ऐकू येत नाही. लोक आम्हाला म्हणतात, महाराज हे तुमचं काय कीर्तन करण्याचं वय आहे का? मग कीर्तन कधी करायचं? महाराज सांगत आहे ते कानावर काही ऐकू येत नाही त्यावेळेस कीर्तनाला यायचं. आमचे
गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, काही काही माणसं एवढी बहिरी असतात महाराज, हो, कानावर तोप जरी पडली तरी ऐकू येत नाही. अशा अवस्थेत या ठिकाणी येऊन काय उपयोग आहे महाराज? आणि म्हणून आपण अशा अवस्थेमध्ये आलेलो आहोत की खऱ्या अर्थाने भगवंताने आपल्याला कान दिले, त्या कानाचं सार्थकता आज हा सोहळा ऐकून होत आहे. विठ्ठल आणि स्वामी महाराजांचं जीवन अत्यंत दिव्य अशा प्रकारचं जीवन आहे. स्वामी महाराज जोपर्यंत या आवनी तलावर होते तोपर्यंत त्यांनी जगत कल्याण तर केलंच महाराज. पण आज देखील 100 वर्ष होऊन गेली, परंतु आजही स्वामी महाराजांकडे अत्यंत हृदयाने अंतकरण पूर्वक जाऊन एखादी इच्छा व्यक्त करा, स्वामी महाराज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हे सामर्थ्य स्वामी महाराजांचे अनेक त्या ठिकाणी भाविकांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. मी नवीन सांगण्याची गरज नाही. विठ्ठल म्हणून अशा प्रकारचा दिव्य सोहळा आहे. म्हणून संत महात्म्यांचे सोहळे केले जातात. सोहळे भगवान परमात्म्याची जयंती केली जाते आणि संत महात्म्यांची पुण्यतिथी किंवा सोहळे केले जातात. म्हणून भगवान परमात्म्याची जयंती का केली जाते? कारण भगवंताचं या आवनी तलावर अवतीर्ण होणं हे अत्यंत विशेष असतं. अत्यंत विशेष अलौकिक पद्धतीने भगवान परमात्मा जन्माला येत असतो. भगवंताचं जन्म घेणं हे दिव्य आहे. भगवान परमात्मा सांगतात, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. माझं जन्म आणि कर्म कसं आहे? दिव्य आहे. सामान्य मनुष्य हा योनिज आहे, भगवान परमात्मा अयोनिज आहेत महाराज. अयोनी संभव प्रगटला हा राघव, किंवा अयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. भगवंताचं येणं अलौकिक आहे. भगवान परमात्म्याच्या लीला जन्मापासून प्रारंभ होतात म्हणण्यापेक्षा भगवंताच्या लीला जन्माला येण्याच्या अगोदर पासून प्रारंभ होतात. आई वडिलांच्या लग्नापासून प्रारंभ होतात महाराज. आई वडिलांच्या लग्नापासून ज्यावेळेस देवकी वसुदेवाचं लग्न झालेलं आहे आणि त्यांना वाट लावण्यासाठी कंस मामा आहे, तोवेळेस तो दादा असतो. कोणाचा? देवकी मातेचा. आणि तो बहिणीचं प्रेम महाराज, तो म्हटला मी तुम्हाला वाट लावायला येणार, पण गाडीचा ड्रायव्हर कोण होणार? मी स्वतः गाडी चालवणार महाराज. रथाचे दोर हातामध्ये घेतले आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? आकाशीची वाणी सांगतसे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा आठवाईचा पुत्र वधील तुझसे. आकाशवाणी झाली केव्हा? भगवंताच्या जन्माच्या वेळेस नाही, भगवंताच्या आई वडिलाच्या लग्नाच्या वेळेस आकाशवाणी. याचा अर्थ आहे भगवान परमात्मा आकाशवाणीवर कधी आले हो? जन्माच्या अगोदर भगवान परमात्मा आकाशवाणीवर आले. आमचा इथं अख्खा जन्म जातो, हो, यांचं निधन झालं हे देखील आकाशवाणीवर येत नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र दिव्य आहे. भगवान परमात्म्याचा जन्म दिव्य असल्यामुळे भगवंताची जयंती. विठ्ठल संत महात्म्यांची पुण्यतिथी किंवा त्यांची समाधी सोहळे असते. का बरं संत महात्म्यांची पुण्यतिथी होते? कारण संत महात्मे आपल्या जीवनामध्ये जे करतात ते केवळ पुण्य करतात. संतांच्या जीवनामध्ये एकही दिवस असा जात नाही की त्या दिवशी त्यांनी पुण्य केलं नाही. संतांच्या जीवनामध्ये एकही तास असा जात नाही की त्या तासात त्यांनी पुण्य केलं नाही. एवढंच नाही, संतांच्या जीवनामध्ये असा एक क्षणही जात नाही की त्या क्षणामध्ये त्यांनी पुण्य अर्जित केलं नाही. आयुष्यभर पुण्य अर्जित केलं आणि म्हणून ते ज्या तिथीला जातात
त्या तिथीलाही पुण्य तिथी करून जातात, पुण्यमय करून जातात. म्हणून संत महात्म्यांची पुण्यतिथी. म्हणले महाराज आमचं काय, संत आयुष्यभर पुण्य करतात म्हणून त्यांची पुण्यतिथी. सामान्य जीव आयुष्यभर काय करतो, पापच पाप करतो. महाराज एक क्षण असा जात नसेल की त्याच्यामध्ये पाप होत नाही. मला सांगा, जो क्षणाक्षणाला पाप करतो त्याची पुण्यतिथी म्हणता येईल का? म्हणायचीच असेल तर काय म्हणता येईल, म्हणायचीच असेल तर काय म्हणता येईल, पाप तिथी म्हणता येईल, पुण्यतिथी म्हणता येणार नाही. विठ्ठल संत महात्म्यांचे सोहळे साजरे होतात आणि तो सोहळे सामान्य मनुष्य करत नाही. साक्षात भगवान परमात्मा या अवनी तलावर येऊन सोहळे साजरे करतो. ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा आहे. नाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा आहे. आमच्या सद्गुरु चिन्मयानंद स्वामी महाराजांचा समाधी सोहळा आहे. संतांचे सोहळे होतात आणि याच अवनी तलावर होतात असं नाही. संत महात्म्यांचे सोहळे वैकुंठात सांगता तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. असं कोणी समजू नये. स्वामींची समाधी सोहळा आहे, आपण दर्जी बोरगाव मध्येच करतो असा गैरसमज करून घेऊ नका. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. म्हणून संत महात्म्यांचे सोहळे अगदी लोकांतरामध्ये होत असतात. कारण का? कारण संतांचं जीवन असं दिव्य असतं. महाराज सामान्य मनुष्याचे सोहळे होत नाहीत, सामान्य मनुष्याचे सोहळे होत नाही. ज्ञानोबरायांनी त्याला जरी सोहळा म्हटलं असलं तरी सामान्याचा सोहळा होत नाही. महाराज ज्ञानोबराय सांगतात, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूचिया सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परे. सामान्य मनुष्याचा जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा म्हणण्यापुरता हा सोहळा आहे. त्याच्यामध्ये एक सोहळा होतो, जन्म आणि मृत्यूच्या मध्ये होतो ना विवाह सोहळा. तोही आता या काळात फार कठीण झालेला आहे. महाराज होईल का नाही सांगता येत नाही. काही काही तर असेच राहून गेले. महाराज जसे देवाला काही सोडलेले असतात ना, ते राहून गेले तर राहूनच गेले. महाराज फार कठीण आहे. एका महात्म्याचं वाक्य ऐकलं महाराज, एक वेळेस मुक्ती मिळणं सोपं आहे पण विवाह होणं सोपं राहिलं नाही. महाराज म्हणून दोन सोहळे होत असतात, एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा आहे. महाराज परंतु ऐका, सामान्य जीवाचा जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा, या सोहळ्यामध्ये सामान्य जीव परतंत्र आहे, परतंत्र आहे. ज्ञानोबरायांची भाषा काय आहे? जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. जन्माची वेळ झाली अगा कर्मी जय उरावे, तैती सुख दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे. देहा एका कर्म उरल्याच्या नंतर सामान्य जीवाने ठरवलं आता जन्माला यायचं नाही, चालेल का? चालत नाही महाराज. कारण जीव हा परतंत्र आहे, परतंत्र आहे. आणि ऐका, संत महात्म्यांचे सोहळे स्वतंत्र आहेत. म्हणून संत महात्मे हे सर्व तंत्र स्वतंत्र असतात. विठ्ठल संत महात्मे ठरवतात आपल्याला अवतार केव्हा घ्यायचा आणि अवतार समाप्ती केव्हा करायची. याला सर्व तंत्र स्वतंत्र म्हणतात. आमचे जगद्गुरु तुकोबराय ठरवतात केव्हा अवतार धारण करायचा आणि केव्हा निर्याणाला जायचं. ज्ञानोबराय ठरवतात केव्हा अवतार घ्यायचा आणि केव्हा समाधिस्थ व्हायचं. आणि याच कोटीतील आमचे परमहंस परिव्राजकाचार्य श्री सद्गुरु चिन्मयानंद स्वामी महाराज हे सर्व तंत्र स्वतंत्र संत होते. विठ्ठल
महाराजांची सर्व तंत्र स्वतंत्रता त्यांच्या जन्मलीलेवरून आणि त्यांच्या निर्याण लीलेवरून सुज्ञ भाविकाच्या सहज लक्षात येण्यासारखी आहे महाराज. हो, जन्माचे त्या ठिकाणी स्वतंत्रता. स्वामी महाराजांचं चरित्र अत्यंत दिव्य चरित्र आहे. स्वामी महाराजांच्या कृपेनेच या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी येण्याचा योग आला होता. आमचे परमस्नेही गुरुबंधू या ठिकाणी माऊली महाराज बसलेले आहेत आणि जात असताना स्वामींचं दर्शन घेतलं आणि महात्म्यांच्या दर्शनामध्ये एक वेगळी ऊर्जा असते महाराज. ते वलय असतं, स्पंदन असतात. स्वामींचं दर्शन घेतल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटला मला, अतिशय आनंद वाटला. आणि जात असताना आमच्या माऊली महाराजांनी माझ्या हातामध्ये एक स्वामी महाराजांचं चरित्र दिलं आणि चरित्र दिल्याच्या नंतर महाराज ते चरित्र वाचलं. एवढं दिव्य हे चरित्र आहे, अत्यंत दिव्य स्वामी महाराजांचं चरित्र आहे. चरित्राची सेवा घडल्यामुळे कदाचित मला वाटते स्वामींनीच या ठिकाणी मला बोलवलेलं आहे. खऱ्या अर्थाने सेवा पत्रिकेमध्ये माझी नाही, परंतु स्वामी महाराजांच्या पत्रिकेमध्ये माझीच सेवा आहे. तुमच्या पत्रिकेमध्ये माझी सेवा नाही, पण सद्गुरु स्वामी महाराजांच्या पत्रिकेमध्ये आणि माझ्या जन्मपत्रिकेमध्ये ही सेवा आहे. म्हणून ज्यांची सेवा आहे आदरणीय उमेश महाराज, त्यांना अतिशय काही अडचण आल्यामुळे, अपरिहार्य अडचण आल्यामुळे महाराज येऊ शकले नाही. पण मला कोणी बोलावलं, माझा आतला आवाज सांगतो, मला स्वामींनी बोलवलेलं आहे. विठ्ठल स्वामी महाराजांचं चरित्र दिव्य. मी आपल्याला स्वामी महाराजांची सर्व तंत्र स्वतंत्रता सांगत होतो. स्वामींचं जन्म लीला पहा महाराज. स्वामी महाराज आपल्या आईच्या उदरातून 6व्या मासीच बाहेर आलेले आहे. हो, जीवाने ठरवलं तर हे शक्य नाही महाराज. म्हणून श्रीमद भागवत सांगणारे परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकदेवजी महाराज आपल्या मातेच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले. ब्राह्मणाचे पुरे केळासे घाले ते 12 वर्षे लपाले गा. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले. 12 वर्षे आईच्या उदरामध्ये राहिले, स्व इच्छेने बाहेर आले. याला म्हणतात सर्वतंत्र स्वतंत्रता. आमचे स्वामी महाराज त्याच कोटीतले असल्यामुळे आईच्या उदरात 6च महिने राहिले. 6व्या महिन्याला ते आईच्या उदरातून स्वइच्छेने बाहेर आले. असं दिव्य स्वामीजींचं चरित्र आहे. आणि म्हणून अशा दिव्य महात्म्यांचे सोहळे होत असतात. विठ्ठल